नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा क्वेश्चन खूप वेगळा आहे. वेगळा याच्यासाठी की आपण जे शिकतो त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं या संदर्भामधला हा प्रश्न आहे. पर्यावरण आणि विकास या दोघांच्या मध्ये एक संकल्पना आहे, ती दोन्हीकडे कशी वापरायची ते आपल्याला या प्रश्नामध्ये पाहायचं आहे. थोडा अवघड वाटू शकतो, पण परीक्षा अशीच असणार आहे. आपली तयारी सुद्धा त्या लेवलची असणं खूप जास्त गरजेचं आहे. अनालिटिकल अंडरस्टँडिंग आपल्याला असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. प्रश्न बघा काय आहे. पर्यावरणाशी संबंधित असलेल्या परिसंस्थेची वहन क्षमता किंवा कॅरिंग कॅपॅसिटी ही संकल्पना परिभाषित करा. एखाद्या प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी नियोजन ही संकल्पना समजून घेणं किती महत्वाचे आहे ते स्पष्ट करा. आता पहिलं तर मी याच्यामध्ये तुम्हाला फोकस काय आहे, लोकस काय हे सांगतो आणि मग थोडं मी प्रश्नाबद्दल बोलतो. आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की वहन क्षमतेची संकल्पना परिभाषित करा, हा आपला पहिला फोकस असेल. आणि दुसऱ्या पार्टमध्ये एखाद्या प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी नियोजन करताना ही कशी महत्वाची संकल्पना आहे हे सांगितलंय. आणि लोकसमध्ये काय येतं, पर्यावरणाशी संबंधित संकल्पना. मी असं का म्हणतो याला, कारण कॅरिंग कॅपॅसिटी ही मुळात पर्यावरणाशी संबंधित असलेली एक संकल्पना आहे, पण ती संकल्पना देशाचा किंवा कुठल्याही एखाद्या घटकाचा विकास करत असताना, शाश्वत विकास करत असताना ती आपण कशी वापरू शकतो किंवा ती कशी मदत करू शकते हे आपल्याला याच्यामधनं सिद्ध करायचं आहे. आणि हे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स एकदम क्रिस्टल क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हे उत्तर लिहिता येणार नाहीये. तर बघूया आपण कसं लिहायचं. इंट्रोडक्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर पहिल्यांदा पर्यावरण किंवा परिसंस्थेची वहन क्षमता म्हणजे काय असतं हे आपल्याला इथं परिभाषित करावं लागेल किंवा एक्सप्लेन करावं लागेल. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय असते, तर स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं खूप छोटंसं डेफिनेशन मी मुद्दाम इथे टाकलेलं आहे. तर काय असतं कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या जी असते त्याला कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो. म्हणजे काय, तर कुठलीही परिसंस्था किती संख्येने सजीवांना पोसू शकते स्वतःमध्ये डिग्रेडेशन न करता, त्याला कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. राईट, ही संकल्पना आहे. त्यानंतर सध्याच्या उदाहरणांचं आपण थोडक्यात सांगू शकतो की अशाश्वत विकास क्षमता वहनास अडथळा कसा ठरतोय. मग तुम्ही सगळीकडे केस स्टडीज टाकू शकता भारताच्या बाबतीमध्ये वगैरे, की आपण अशाश्वत विकास करत असल्यामुळे कॅरिंग कॅपॅसिटी किंवा वहन क्षमता परिसंस्थांची, पर्यावरणाची, शहरांची कशी कमी होताना आपल्याला दिसते हे आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर वहन क्षमता का महत्वाची आहे शाश्वत विकास करत असताना, कारण वहन क्षमतेमुळे आपल्याला नैसर्गिक समस्यांची पूर्व कल्पना मिळू शकते. काय भविष्यामध्ये धोके उद्भवणार आहेत हे आपल्याला कॅरिंग कॅपॅसिटीमुळे समजू शकतं. ओके, हे इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता किंवा बॉडी मध्ये पण तुम्ही लिहिलं तरी पण चालू शकतं. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. लोकसंख्या वाढणं ही धोकादायक आहे. का, कारण पृथ्वीच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त लोकसंख्या व्हायला लागलेली आहे. तर पृथ्वीमध्ये कसा ऱ्हास होतोय हे तुम्ही इथं सांगू शकता. एक्झाम्पल, एखाद्या शहराचं एक्झाम्पल सांगू शकता कसंही. ओके, तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला एवढं लिहावं लागेल. त्यानंतर बॉडीमध्ये इथं काय लिहायचंय. आता शाश्वत विकास हा सुद्धा एक महत्वाची संकल्पना जी प्रश्नामध्ये विचारलेली आहे, त्याची व्याख्या पण आपल्याला करावी लागेल. ती व्याख्या करत असताना आपल्याला ब्रुडलँड कमिशन जे आहे 1987चं, त्यांनी जी दिलेली व्याख्या आहे शाश्वत विकासाची ती इथं मांडावी लागेल. राईट, म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय असतो, असा विकास जो आत्ताच्या पिढीच्या गरजा भागवत असताना पुढच्या पिढीचा वरती अतिरिक्त ताण येणार नाही याचा विचार करून जी आपण केलेला असतो तो विकास म्हणजे शाश्वत विकास. तर या ब्रुडलँड कमिशनचंच आपण डेफिनेशन इथे लिहिलं पाहिजे. त्यानंतर ही वहन क्षमता जपून विकसित होण्यास कशी मदत करू शकते. वहन क्षमता लक्षात घेऊन आपण विकास कसा करू शकतो आणि तो चिरकाळ किंवा शाश्वत कसा असेल हे तुम्हाला इथं एक्सप्लेन करावं लागेल. त्यानंतर प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी वहन क्षमता कशी किंवा का महत्वाची आहे हे आपल्याला सांगावं लागेल. सगळीकडे केस स्टडीज देणं खूप जास्त महत्वाचं आहे. इथे केस स्टडी मला जी आठवते ती म्हणजे शिमल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगू शकता की शिमल्याची वहन क्षमतेच्या पलीकडं तिथं आपण पर्यटन करतोय आणि शिमल्यामध्ये अनेक नैसर्गिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. डे झिरो सारखा प्रकार असेल जो शिमल्यामध्ये घडला किंवा अतिरिक्त ताण जो निर्माण होतोय पर्यटनाचा, त्यामुळे तिथे काही नैसर्गिक आपत्ती घडत आहेत, तर हे तुम्ही तिथं सांगू शकता. मग शाश्वत विकासामध्ये ही संकल्पना कशी मदत करेल किंवा कोणत्या क्षेत्रांमध्ये मदत करेल याच्याबद्दल थोडं सविस्तर आपल्याला बोललं पाहिजे. तर या सगळ्या घटकांचं नियोजन करत असताना, विकास करत असताना
वहन क्षमतेचा विचार आपण केला पाहिजे आणि ती कशी मदत करेल हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर उदाहरण बघा, शहराचं नियोजन करत असताना आता ही विकासाची एक प्रक्रिया आहे की शहर नियोजन करायचं आहे. मग ते शहर नियोजन करत असताना त्या शहराची वहन क्षमता काय आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. तुम्ही दिल्लीचं, मुंबईचं उदाहरण त्याच्यामध्ये द्या की इतकी झपाट्याने ही शहरं वाढत आहेत आणि शाश्वत विकास न केल्यामुळे किंवा त्या शहरांची वहन क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी विचारात न घेतल्यामुळे तिथलं जीवनमान खालावताना आपल्याला दिसतंय. प्रदूषण असेल, झोपडपट्टी असेल, ट्रॅफिक असेल, या सगळ्या समस्या या शहरांच्या मध्ये आपल्याला दिसतात. अस्वच्छता आहे, आजार आहेत. ओके, का? कारण त्या शहराची वहन क्षमता किती आपण याचा कधी विचार नाही केला. फक्त लोकसंख्या वाढत चालली, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्यात लोकसंख्या नियोजन, लोकसंख्या वाढतीये पण एखाद्या परिसंस्थेची, पर्यावरणाची, शहराची कॅरिंग कॅपॅसिटी किंवा वहन क्षमता वाढत नाहीये. मग पॉप्युलेशन प्लॅनिंग करत असताना तुम्ही काय प्लॅन केलं पाहिजे, तर कुठल्याही ठिकाणाचं वहन क्षमता विचारात घेतली पाहिजे. म्हणजे भारतामध्ये आपण म्हणतो की हम दो हमारे दो या पॉलिसीला आपण प्रोत्साहन दिलं. मग हे करत असताना कशाचा आधार घेतला, तर तुम्ही एखाद्या परिसंस्थेचा वहन क्षमतेचा विचार केला का, की 2च का, 1 का नको का, 3 का नको, तर त्याच्या संसाधनांचा विचार आपण करणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जर धोरण आपण बनवलं तर नक्कीच आपल्याला शाश्वत विकासामध्ये मदत होईल. त्यानंतर आर्थिक नियोजन करत असताना आर्थिक क्रियांच्या मध्ये मी मुद्दाम इथं कोका कोलाचं आणि पेप्सीचं उदाहरण दिलेलं आहे की कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार नाही केला. केरळमध्ये कोका कोलाची खूप प्रसिद्ध केस स्टडी आहे की त्यांनी 2004 मध्ये तिथे एक प्लांट स्थापन केला आणि इतक्या बेजबाबदारपणे पाण्याचा उपसा केला की पुढच्या 10 वर्षांच्या मध्ये त्या ठिकाणचं पाणी पातळी जी असते भूगर्भातली ती खूप खालावलेली दिसते आणि खूप प्रचंड मोठं आंदोलन झालं. त्या कंपनीला तिथं फायनली बंद करावं लागलं. असं का झालं? कारण आपण तिथल्या वहन क्षमतेचा विचार न करता काहीतरी आर्थिक क्रिया केली होती, म्हणून ती तिथं घटना घडली. तर कुठल्याही आर्थिक विकासामध्ये वहन क्षमतेचा विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर जैवविविधतेचं संवर्धन असेल, मग त्याच्यामध्ये मी केस स्टडीज काय सांगितलं, हिमालयन पट्टा आहे, उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, या सगळ्या प्रदेशांच्या मध्ये वहन क्षमतेचा विचार न केल्यामुळे जो विकास आपण तिथं करतोय हा शाश्वत नाहीये. आणि तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणामध्ये इथे नैसर्गिक आपत्ती घडताना दिसतात. भूस्खलन असेल, ढगफुटी असेल, तर कशामुळे हे घडतंय? किंवा जोशीमठ सारखं उदाहरण असेल, कारण तुम्ही वहन क्षमतेचा विचार तिथं केलेला नव्हता आणि म्हणून विकास जो तुम्ही तिथे करताय हा शाश्वत नाहीये. जर वहन क्षमतेचा विचार केला तर विकास शाश्वत होण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर कृषीच्या व्यवस्थापनामध्ये राईट, बघा, जमिनीचा अति जास्त वापर केला, जमिनीला रिजनरेट व्हायला वेळ पण नाही दिला. आपण बघतो पंजाब आणि हरियाणा मधली उत्पादकता जी आहे ती कमालीची घसरताना आपल्याला दिसते. का असं झालं? कारण परत त्या जमिनीची आपण वहन क्षमता विचारात घेतली पाहिजे. त्यांना पुनर्स्थापन होण्यासाठी जो वेळ लागतो तो विचारात न घेता आपण तिथं शेती करतो आणि म्हणून उत्पादकता कमी होताना दिसते. तर ही काही शाश्वत नाहीये. त्यानंतर संसाधनं काढत असताना किंवा उपभोग घेत असताना सुद्धा मग कुठली, आता जीवाश्म इंधनांचं उदाहरण घ्या, फॉसिल फ्युल्सचं, तर इतक्या जास्त प्रमाणामध्ये आपण त्यांचा वापर करतोय की ते रिफिल होत आहेत का, रिजनरेट होत आहेत का, याचा विचार कुठेही त्याच्यामध्ये आपल्याला होताना दिसत नाही. का? तर आपण वहन क्षमतेचा कधी विचार करत नाही. मग एकंदरीत तुम्हाला काय सांगायचंय की देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये वहन क्षमता समजून घेऊन विकास केला तरच तो विकास शाश्वत विकास असू शकतो, नाहीतर त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही बॉडीमध्ये एक्सप्लेन करू शकता. फायनली कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं, तर तुम्हाला सोल्युशन्स त्याच्यामध्ये लिहायचे असतात. आता एक डिबेट मी नेहमी क्लासमध्ये सांगतो, एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट, हा जो वाद नेहमी चाललेला असतो जगभरामध्ये सगळ्या देशांच्या मध्ये, तर त्याचा समतोल राखण्यासाठी वहन क्षमता समजून घेणं खूप महत्वाचं आहे. राईट, एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट या डिबेटमध्ये जर तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला तर हा मुद्दाच उद्भवणार नाही, हे तुम्ही सांगू शकता. तसंच वहन क्षमतेमुळे SDG उद्दिष्टांद्वारे अपेक्षित शाश्वत विकासासाठी सुद्धा मदत होईल असं तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे एक्झामिनरला तुम्ही हे पण सांगताय की मला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पण माहिती आहेत आणि हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव्ह करायचे असतील, पूर्ण करायचे असतील, तर त्याला वहन क्षमतेचा विचार करून त्याची पूर्तता आपण केली पाहिजे असं तुम्ही कन्क्लुजन मध्ये सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.